तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल। ताडपत्रीखाली लपवलेला मृत्यूचा साठा। अशोक लेलँड वाहनातून लाखोंचा गुटखा पकडला। नांदगाव शहरात आगमन होण्यापूर्वीच लाखो रुपयांचा गुटखा वाहतूक करणारे 2 आरोपी जेरबंद। नांदगाव मनमाड चौफुलीवर रात्रीच्या सुमारास बेकायदा गुटखा वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती नाशिक ग्रामीण एलसीबी पथक व नांदगाव पोलिसांना मिळाली होती। त्या माहितीच्या आधारे संयुक्तपणे सापळा रचून लाखो रुपयांचा गुटखा पकडण्यात पोलिसांना यश आले आहे। मनमाडहून चाळीसगावकडे जाणाऱ्या अशोक लेलँड कंपनीच्या MH15 FV 6977 क्रमांकाच्या वाहनाची तपासणी केली असता वाहनाच्या मध्यभागी ताडपत्रीचा बनाव करून त्याखाली मोठ्या प्रमाणात गुटखा लपवून वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले। या कारवाईत राजनिवास पान मसाला प्रीमियम ZN1 जाफराणी जादरा या नावाने ओळखला जाणारा महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा जप्त करण्यात आला आहे। जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 14,53,600 रुपये इतकी आहे। या प्रकरणी असलम इक्बाल शेख राहणार जामका मळा धुळे आणि देशमुख फारुख अन्सार काझी राहणार काझी प्लॉट धुळे या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। नांदगाव पोलीस ठाण्याचे अंमलदार दशरथ मोरे, हवालदार दिलीप निकम, पोलीस शिपाई अनिल जाधव, चालक रणधीर तसेच LCBचे सावकारे यांनी ही यशस्वी कारवाई केली आहे। या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी सुहास मंडलिक वय 54 वर्ष, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांच्या फिर्यादीवरून नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 45/2026 अन्वये विविध भारतीय दंडविधान कलमांसह अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मानवी आरोग्यास घातक असल्याची माहिती असतानाही स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदा गुटखा वाहतूक केल्याचा ठपका आरोपींवर ठेवण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाकर करत आहेत। कॅमेरामन विजय भावसार, नांदगाव, संपादक विजय धामणे, नांदगाव, नाशिक।